Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. परतीच्या पावसानं शेतकऱ्याची उडवली झोप. शेतात वाळायला ठेवलेलं सोयाबीन कापूसाचं पीक गेलं पाण्यात वाहून. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे परिसरात ढगफुटी सदृश जोरदार पाऊस झाला. तसेच त्यानंतर 4 वेळा अतिवृष्टी झाल्याची देखील नोंद आहे. कापसाला बोंड फुटून वेचणीस आला होता, परंतु सततच्या जोरदार पावसाने कापसाचे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. सोयाबीन कापूस वाळण्यासाठी शेतातच गठ्ठे शेतकऱ्यांनी ठेवले होते. ते पावसात भिजलेत तर काही पिकं वाहून गेले. पावसाच्या जोरदार फटक्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक शेतकऱ्याच्या हातून गेल्यामुळे परिसरातील मुंबर, गोळेगाव, धानोरा काळे, बाणेगाव, कळगाव येथील शेतकरी हवालदिल झाले असून प्रशासनानं नुकसानीची पाहणी केली आहे, परंतु अद्यापही पंचनामे झाले नाहीत. शेतकऱ्यांच्या शेतात काहीच शिल्लक राहिलं नाही. परभणीहून दिलीप माने, मुंबई तकसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.